शिमग्याचा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे. तुला दिसला ना झिरमिर झिरमिर पाऊस धारा भिरभिर करी मदनाचा मारा येना सजना येना. मॅडम, काय भारी दिसताय आज तुम्ही. काहीतरी प्लॅन आहे वाटतं तुमचा. होता आपण कॅन्सल केला. चला मग आपण जाऊ फिरायला, तुम्हाला जन्नत दाखवतो. अरे आपण इथे कशासाठी आलोय आणि तुमचं काय चाललंय? मॅडम, आपण दोघं तर आलो, पण आपली हॉट सेक्रेटरी कुठे राहिली? ती तर नेहमी लेट येते. गेली असेल गालावरची लांबी भरायला, येईल थोड्या वेळात. अरे ही नक्की कुठून आवाज सोडते? शी बाबा, काही हा तुमचं. बस करा तुमचा फाजीलपणा आणि त्या युनियनच्या अध्यक्षाला बोलवून इंटरव्ह्यू चालू करा. हे घ्या सर. अरे नक्की काय घेऊ? सर हा पेपर घ्या आणि तुमच्या जागेवर बसून घ्या. ठीक आहे, चालू करा इंटरव्ह्यू. कोण आहे रे पहिला नंबर? त्यांनी या. तांबडी तांबडी चमकते उन्हात तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते तुमचं नाव काय? माझं नाव लेखा. तुम्ही स्वतःबद्दल सांगा. मी गालावर पावडर थापायची आणि ओठावर फिरवायची कामं करते. काय काय काम करता? अहो, मी पावडर आणि लिपस्टिक लावायची काम करते. हा ठीक आहे ठीक आहे. अहो, तुमचं केवढं मोठं आहे. काय? तुमचा धंदा म्हणतोय मी. मी काय तुम्हाला धंदेवाली वाटली काय? मी तर 12 गावाला दूध पाजून आली आहे. तुम्ही इथे नक्की कोणत्या पदासाठी आला? हवाई सुंदरीच्या. तुम्हाला त्यातलं काय माहिती आहे? आगे दो द्वार पीछे दो द्वार, छपरा फटे तो सोनापूर का दरबार. पहिला फोन करा आणि पुढचा कोण आहे त्याला बोलवून घ्या. निक तू पहिला आणि पुढचा नंबर कोण आहे त्याने आत या. तुमचं नाव काय? सुनो, मी ठरवलंय माझ्या मनाशी खूप, पोरींचं कामावर काम करेन खूप. नाही तुझ्याकडे कुठलाही प्रूफ. तेरी भी चूक आणि मेरी भी चूक. आम्ही गांचो इथे मारू तिथे मारू मोठ मारू. आम्ही गांचो. माझं गाव आहे काठमांडू, गल्ली तर खेळतो शेंगना गांडू. मिल नाही सकता मुझे कोई, तुमचा गो रामा गांडू. आम्ही गांचो. अरे नक्की तुमचं नाव काय आहे? माझं नाव गँचो काका. तुम्ही आधी कुठे काम केलं आहे का? मी फट्टी मारायची कामं केलेली आहेत. काय मारायची? मी नाव स्टेशनला पार्किंग मध्ये फट्टी मारायची कामं केलेली आहेत. मग तुम्ही इथे का आलात? मी इकडे विमानाच्या पार्किंग साठी आलोय. आता मी विमानातल्या रशियनच्या फटी मारणार. याला आधी बाहेर काढा आणि जरा मला चहा सांगा. माझं डोकं खूप दुखायला लागलंय. अगं जरा त्या 1.5 तंगडीला चहा सांग सगळ्यांसाठी.
चहा घेऊन ये कॅबिन मध्ये. अरे जरा चहा दे लवकर. एवढा लेट करशील तर आमच्या सरांचा गळून पडेल. हा ठीक आहे. मलाई आहे ना चहामध्ये? आमच्या मॅडमला मलाई शिवाय जमत नाही बाबा. हो टाकले ना मला, आत्ताच गरम गरम काढली आहे. काय बोलता तुम्ही? कोणासमोर पण? अरे तुम्ही याला कमी समजू नका. यांनी चहा विकून गावातच एक घर घेतलंय. स्वतःच्या दोन्ही पोरांना शिकवलं, मोठं केलं. एका मुलाला तर स्वतःची रिक्षा पण घेऊन दिली, दुसऱ्या मुलाला स्वतःचा धंदा चालू करून दिलाय. कधीच कोणाला कमी समजायचं नसतं. दादा मेहनतीशिवाय दुसरा पर्याय आहे का? जाऊ दे मी येतो. पुढचं कोण असेल त्याला बोलव जरा. पुढचा नंबर कोण आहे त्याने आत या. अरे तुम्ही कोण आहात आणि हे काय घातलंय तुम्ही? मी पायलट, मला गावात कॅप्टन बोलतात. अरे ते ठीक आहे, पण तुमचं शिक्षण कितपर्यंत झालंय? दुपारपर्यंत. ते कसं काय? सकाळी मी शाळेत गेलो, मग काय दुपारी अख्खी शाळा मला घरा सोडायला. तुमचं शिक्षण नाही मग तुम्ही पायलट कसे? मी दुपारचे खोपटान जावाचू, पक्का पंखा पाजवाचू. पंखा फास्ट, पंखा फास्ट, पंखा पंखा पंखा, पंखा फास्ट, पंखा फास्ट, पंखा पंखा पंखा. आणि गावाने वाचू आणि पक्की विमानावर वाचू कागदाची, म्हणून लोक मला पायलट बोलतात. इथे काय मस्ती चालली आहे? मला विमान तर द्या, ऐसा विमान उडवेल की डायरेक्ट 5 नंबरच्या खड्ड्यावर कारविनीचं पोलं बघायला. पहिला याला बाहेर काढा, नाही तो आपलं पण विमान उडवील. अहो सर, इथे आपलं काम काढणारं कोण आहे की नाही? अरे मॅडम तुम्हाला नक्की काय बोलायचंय? अहो सर, काम करणारं बोलली मी. अगं कोणी आहे का पुढे? त्यांना बोलव. पुढे कोण आहे का त्यांनी या. मी डायना. आपण इथे इंटरव्ह्यू ठेवलाय, तमाशा नाही. घ्या आता, अशी पण लोक इंटरव्ह्यूला यायला लागली, मग आमच्यासारख्याने काय करावं? अहो तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. मी सुद्धा नोकरीसाठी झालेली आहे. तुम्ही आम्हाला कमी समजू नका. आम्ही सुद्धा शिक्षणाची आणि नोकरीची इच्छा मनात ठेवतो. समाजाने भले आम्हाला नाकारलं असेल, पण आम्ही पण नोकरीसाठी हकदार आहोत. मला तरी हे योग्य वाटतं. अशा शिकलेल्या आणि नोकरीसाठी पात्र असलेल्या लोकांना नोकरी देणं ही काळाची गरज आहे. खरंच सर, तुम्ही बरोबर बोलताय. आमची काहीतरी चूक झाली. आज सर्व लोकांना आमच्या जागेवर उभं झालेलं विमानतळ दिसतंय, पण आमच्या गावकऱ्यांना झालेला त्रास कोणाला दिसत नाही. मग पावसाळ्यात आमच्या गावात शिरणारं पाणी असो किंवा पालघर जिल्ह्यात वाळवंच्या नावाखाली गावकऱ्यांवर झालेला अन्याय असो,
हीच परिस्थिती आज आपल्या भांडूप, मुलुंड आणि कांजूरच्या सीमेवर येऊन ठेपलेली आहे. ती म्हणजे संपूर्ण धारावी खारफुटीवर येऊन वसवणार आहे. येणाऱ्या पिढीला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे, जसं की पावसाचं पाणी भांडूप गावात शिरणार, त्याचबरोबर जे बाहेरचे लोंढे येणार त्यांच्यामुळे गुन्हेगारांचं प्रमाण वाढणार. तर बघा गावकऱ्यांनो, हीच वेळ आहे आपला भांडूप गाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर वाचवण्याची. आत्ता जर नाही केलं तर आपण कधीच करू शकणार नाही. चला तर आपण आता तयारीला लागू. आता पण आपल्या गावात पहिला वरात आहे, ती वरात तर गाजवू.